नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सन 1975 ते 1977 या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांची जपणूक करण्यासाठी अत्यंत कठोर परिस्थितीमध्ये निडरपणे उभे राहून हुकुमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून कारावास स्वीकारत स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यासाठी संघर्ष केलेल्या लोकतंत्र सेनानी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हे सन्मानपत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांच्या हस्ते देण्यात आलं. यावेळी लोकतंत्र सेनानी अरुण पाठक, उदयजी कान्हेकर, प्रकाश राजेंद्र, अशोक वाकडे, सुभाष महाजन, हरेंद्र कुत्ताबातकर यांच्यासह लोकतंत्र सेनानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा अनुभव आणि बाकी लोकांनी अनुभव कथन केले. त्या काळामध्ये आपले जे मूलभूत अधिकार आहेत, ज्याला फंडामेंटल राईट्स म्हणतो, ते अधिकार आपले स्थगित करण्यात आले होते आणि त्या काळात बऱ्याच लोकांना सबळ कारणाशिवाय देखील जेलची वारी करावी लागली. त्याचबरोबर बरेचसे नियम, कायदे संसदेत चर्चा न होता देखील त्या काळात पारित झाले आणि म्हणून त्या आणीबाणीच्या अनुषंगाने हा शासनाच्या आदेशाप्रमाणे संविधान अंत्यदिवस आपण साजरा करतो. 25 जूनला आपल्या सर्वांच्यापर्यंत निरोप पोहोचायला वेळ लागला. आपल्यापैकी काही जण बाहेरगावी होते. त्या दिवशी आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम घेतला. त्या दिवशी प्रदर्शन पण आपण भरवलं. आणीबाणीच्या काळात जे जे साहित्य आम्हाला उपलब्ध झालं, जे फोटोग्राफ्स उपलब्ध झाले, त्याचं प्रदर्शन आम्ही भरवलं. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांच्यापर्यंत पोहोचता नाही आला आम्हाला. त्यानंतर मग आपल्याला पांडेसाहेब असतील, कोळेसाहेब असतील, त्यांनी ही बाब आमच्या लक्षात आणून दिली. खरं ते प्रमाणपत्र आम्ही तहसीलदारांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवणार होतो, परंतु आपण सूचना केल्याप्रमाणे एक कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे. मला आनंद वाटतो की आपण वयाच्या 70, 75, 80, 85 वर्ष देखील सामाजिक जीवनात आपण कार्यरत आहात आणि त्या काळात ज्या काही आपण यातना त्रास सहन केला त्याचं एक प्रतीक म्हणून आज माननीय मुख्यमंत्री, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र आपल्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा असे आम्हाला निर्देश दिले. त्याप्रमाणे ते प्रमाणपत्र देऊन आपला गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.